तुला नंद किशोरा विनविते तुला नंद किशोरा जाऊ दे ना घरी मला उशीर झाला जाऊ दे ना घरी मला उशीर झाला हो जाऊ दे मला घरी सासू वाट बघत असेल येते मी राहिले पाहिजे ही ती वेळ आहे रोज मामाला धडा शिकवण्याचे ही कामगिरी मी पेंड्या बोबड्यावर सोपवते अरे पेंड्या अरे बोबड्या
देवप्पा कायदा कोणाचा ठीक आहे देवप्पा तुम्ही आनंदाने मोकळा जा जमेल की आपल्या संस्कृती कोण आहे तुझ्या जोडीला आधी काम करूया आणि आपली घरं बाजू घेऊया ठीक आहे चालेल चालेल थांबव तुझी छाया किरणे आली रंगाला थांबव तुझी छाया किरणे आली रंगाला हाक मारुनी सांगे रातही पुनवेच्या चांदाला हाक मारुनी सांगे रातही पुनवेच्या चांदाला
हॅलो सूरज पाष्टे सूरज पाष्टे थांबव तुझी छाया किरणे आली रंगाला थांबव तुझी छाया किरणे आली रंगाला आक मारुनी सांगे रातही पुनवेच्या चांदाला आक मारुनी सांगे रातही पुनवेच्या चांदाला
सूर्य किरणे आली न भांगणी कसा सुटलाई पहाटे सावारा लागे कोकिळ मंजूळ गायना मोर फुल विकसा पिसारा दया दुधाचे माठ घेऊन सयानो जाऊया मथुरे बाजारा दया दुधाचे माठ घेऊन सयानो जाऊया मथुरे बाजारा जाऊया मथुरे
हो का थांबा तर आलेच मी पोरीनो हाका मारिल्या मी बाई गेले यमुना पाण्याला पोरीनो हाका मारिल्या मी बाई गेले यमुना पाण्याला मला नेहमीची गाई मला नेहमीची गाई मला नेहमीची गाई मला नेहमीची गाई
साऱ्या पोरीने मला हात मारली. त्या साऱ्या पोरी गेल्या तरी कुठे? अगे पोरी हिरा, अगे पोरी हिरा. काय ग मावशी? अगं मावशी, काय ग? काल मी तुझ्या दारावरून गेले हो का? तेव्हा मला असा आवाज आला की काहीतरी बोलत होतीस. मी हो. काय बरं आवाज तुला? अगं तू मुलग्याला बोलत होतीस की नवऱ्याला बोलत होतीस? हे काय? हो. ते म्हणून दाखवते हा. हो, म्हणून दाखव. ग बाई आज बाबुआ उठल्यावर, ग बाई आज बाबुआ उठल्यावर, होईना काहीच काम ग, होईना काहीच काम. खुशाल निघालाय दुनियावरती, निघतोय माझा घाम ग, निघतोय माझा घाम. बाबू म्हणजे माझा लहान मुलगा. सकाळी लवकर उठतो ना, सकाळी लवकर उठतो, मग कसं मला काम करू देत नाही. काय करतेस तू मावशी? तुला काय वाटलं बाबू म्हणजे कोण? पाठवलेला बाबू? बाबू नाही, तिकडे फिरत असतो शिकारीला. हो, तिला शिकायला नाही मिळत होता. दुसरा बाबू कोण? तो बाबू इरमल. हो ना, बाबू इरमल. बाबू इरमल. तू गेला रत्नागिरीला, तू येतो साईबाबाच्या उत्सवाला आणि पूजेला येतो. आता बाबू आता माझी राहिली का? हा, तुला तर काय राहते? दुसरा बाबू वाटला की काय? हो, मला वाटलं तो दुसरा बाबू. हल्लीच्या पोरी ना, अभिला जाऊजी आले केला जाऊजी. तो भाऊजी तुम्हाला सांगते, हल्लीच्या पोरी नको त्या गावतात, कुठे तरी असतात आणि नको तिथे बसतात. तुम्हाला सांगते पोरीनो, तुम्हाला सांगते, नवरे दिवसा किती उन्हाळले, नवरे दिवसा किती उन्हाळले तरी रात्री आपल्या घरीच येतात. हो, लक्षात ठेव. मावशी, हो, आपलं गोकुळातलं दही आहे ना, लोणी, हा. अगं कुठं विकणार तुझं? तर तू कोणाकडे घेतली?
अगं मी काय दही घेतो आणि काहीच काढते मी काय दिसतो आणि घालते थोडं किती महिनी हो थोडं थोडं टाका घालते उशिरा काढते घरची हा आणि थोडं जो आहे ना आपल्या किती मुली ना थोडं घालते काय झालं नाही ग त्यावेळी चोरी होती ना म्हणून ती दूध कुठे विचार करते म्हणून विचारते तुला आपल्याकडे जायचं आहे ना अगं मावशी हा साडू फार मोठा चांगला दिसतोय ग कुणाचा आहे तो हा साधू हो ग अरे आपण मालती बाबा आहे ना हा ती मालती बाबा दरवर्षी काय ती साडी दिसत नाही जास्त ना मला म्हणजे हा साधू आहे तू घेऊन जातो आणि याचा आवाज super देते. हो. अगं मावशी हा. तुझ्या नवऱ्याचं नाव तरी सांग बरोबर आता नवऱ्याचं नाव सांगू पण कुठल्या नावाचं सांगू कसा म्हणे चेंज करणारे 6 महिने म्हणजे कसं माझं की नाही 6 महिने झाले ना हो, 6 महिने. नवरा बदलते असं, हो हो तुला सांगते आता झाले मी 2 महिने झाले आता नवरा काय मी नवीन नाव आहे नवीन नवरा म्हणजे घोडा उंट आहे मस्त आहे थोडासा म्हातारा आहे ते सांग फक्त उंची तर माझ्यापेक्षा खाली आहे बरोबर आहे पण जरा मध्ये मध्ये आजारी पडतो एवढं आजारी पडते का त्याचं नाव घेता वाकडी किती बाबळ राधे वाकडी किती बाबळ तिला कुठला पाला आणि तुला पाला सुटलाय का बोला अगं मावशी अगं मी राधा नाही मी हिरा आहे हिरा राधा तो पाला सुटलाय का बोलाय तो सुटलाय अगं वसंत परवडे ना त्यांचा ओला आहे तू हो हो मी तुला सांगते हिला अगं ती नाही वाकडी ती बाबळ तिला फुटला वाकडा तिला पाला आणि पहिला नवरा मेला म्हणून विलास भाऊजी केला हो मावशी मला एवढं विचारली हो ना आपण माझ्या हातीने मारली का हो काय झालं कशाला का मारली मावशी साऱ्या पोरी बाजारात निघालो एकीला मथुरेची वाट माहित नाही तर राधे तुम्ही सर्व सुरुवाती सगळे घरून निघालात तेव्हा माझी आठवण आली ना तुम्हाला आणि आता अर्ध्यावर आणलं तेव्हा मावशी हात मारली तुम्ही जाऊ दे का आता चल तू. ठीक आहे राधे आपण जाऊया बाजाराला पण कसं आहे राधा घेतलं काय नेसलं काय हे सगळं सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे का हो मग त्याशिवाय मथुरेचा बाजार होणार कसा सांगता एक तर मग असं एकीकडे सांग हा मला अगं मावशी हा? मी विकायला घेतलं दही अगं मावशी हा? मी विकायला घेतलं दही हा? आणि चालले गो मथुरेच्या बाजाराला ठीक आहे मग हो पुढे चंद्रा तू काय घेतलं मी घेतलं बघ ताक आणि झाली मथुरेच्या बाजाराला चंद्रा ता घेतलंच खरं पण किती महिने गेलं की राजांना गेलं राजांना गेलं तो पाणी टाकून पातळी काय असेल देता वाटते जास्त नको घेतलं काय ते सांग मला फक्त अगं मावशी ए किती नाही मी मावशी अगं मावशी अगं मी की नाही आहे हा म्हणजे रवा घेतला रवा रवा घेतलाच करा पण पाडले ना गडले ना पाडले ना चलो पुढे काय झाला कुठं काय घेतलंस मी विकायला घेतलं दूध आणि चालले मथुरेच्या बाजाराला ठीक आहे मग हो पुढे घेतलंच का नेसलंच काय तू नाही का सांगितलं ते माझं काय म्हातारे सांगतो तुम्हाला बाई
म्हाताऱ्यांचा थाट असतो बघ काय भैया. बघा, हल्ली म्हातारा जवान दिसतात नाही. मग काय हा. अगं मी की नाही नेसले चालू मालती काकूचा होय नवीन आहे वाटतं. मालती काकूचा नेसले चालू आणि कोकणीला घेतला बाळू. हा. काय घेतलं सांगितलं? बाळू 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 गावड्यांचा बाळू की इरमानचा बाळू अरे गावड्याचा बाळू साडी कुठे झाली गावड्याचा बाळू. हा आणि तो गावड्याचा बाळू नाही मी फक्त एकदा रामायणचा बाळू मालती काकू ना तो का चांगला करतो म्हणून घेतला जरा. हा आणि चालले मग तुझ्या बाजाराला. मावशी आता आपण बाजाराला चाललोय. एखादं गाणं म्हण की. अगं तू म्हणजे सांगता गाणं. ठीक आहे म्हणते तर. हॅलो हॅलो प्रेक्षकांच्या मनापासून तिथून आलेल्या पारितोषिक विद्या विलास परवडे यांच्याकडून खास गौराणींसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे आयुष पाष्टे व निर्भय पाष्टे यांच्याकडून गौराणींसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अथर्व रामाणे, स्वर्णी रामाणे, अर्णव रामाणे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अश्विनी उर्फ कन्या इरमल यांच्याकडून गौराणींसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच साई प्रमोद परवडे त्याचप्रमाणे प्रमोद परवडे, प्रशांत परवडे उर्फ नाना, उदय कांबळे, उर्वी कांबळे यांच्याकडून गौराणींसाठी 500 रुपये पारितोषिक आले आहे. तरी विद्या विलास परवडे यांच्याकडून खास गौराणींसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही नवन मंडळ त्यांचे शतशः ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
अरे पेंड्या का म्हटलं अरे ताई? सामा आपल्या देवगडी कामगिरी तो बोले तुला फक्त 108 हा टेकून पूर्ण करते त्यांना अडवायचं आहे मला काय माहिती कामं करणार नाही. काय करणार? मला नंतर बघतो अगं, इकडं जमलं काय बघ. मोठ्यांच्या भेट वर गेला की काय बोलते ना अरे वाकडे आवाज आलाय अरे वाकडे अरे खाल्लं दाखवून इकडे अरे तुला भरपूर मजा येते अरे माझे काय दुखले अरे काय दुखले काय दुखले अरे आवाज येत नाही इकडे ये अरे गेलो तुम्हाला वाटायला का अरे इवन दोषांच्या बागेत आहे बघ जागा मी नाही माझी चांगली वाट दुखली आहे अरे इवन दोषांच्या बागेत आहे लवकर ये अरे कुठे अरे लवकर इकडे अरे दोषांची बाग कुठे आली ही इकडे हाय इकडे काय भाटल्यावर अरे थांबून दे मी आलो लवकर ये हॅलो हॅलो अर्णव पास्टे आरोही पास्टे यांकडून गवळणीसाठी 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. ओंकार परवडे प्रणव परवडे यांकडून गवळणीसाठी 200 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. साईदीप प्रशांत गावडे यांकडून गवळणीसाठी 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. आम्ही नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत. हॅलो तसेच अजय पास्टे यांकडून मावशीच्या भूमिकेसाठी 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. अजय पास्टे. हो दारापुढे अंगण अंगणात पुतळे वारूळ दारापुढे अंगणात पुतळे वारूळ. हो अजय पास्टे तुम्ही प्या दारू आणि मला नको मारू. अरे तू पेद्या हाका मारी तू सांगना गाई सोडलत वरच्या राना तुझी हात आली काना थांबना. अरे तू पेद्या हाका मारी हो
अरे तुला हे लागली थोडस तिच्या आठ गवळी फाटणार तू मोत्र चालले आहेत मथुरेला लईडून घेऊन मथुरा चालले आहेत मथुरेला बरोबर बोला मथुरेला Oye,
संदीप रावाणे यांच्याकडून या गाण्यासाठी 100 रुपये बक्षीस दिलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे गाणं पुन्हा झालं पाहिजे, अर्थात वन्स मोर. अरे वाकड्या अरे काय म्हटलं तुला कुठे मला सांगितलं अरे तो मोठा ना अरे अरे हाताला म्हणतो हा त्याला मोठ्याकडे बोलला ना हा बघतो कुठे बोल आणि तो मोठ्याकडे बघतो अरे बापरे याची भाषा म्हणजे फार अवघड आहे हे बोल हे बोल अरे तेच ते अरे माझ्या मोठ्याकडे बघ बघ इकडे भाषा काय मला कळत नाही माझ्या काय समजत नाही काय सांगत अजिबात समजत भाषा आता काय करू तिला अडवली आश्रम घे
अच्छा होय तिला जाऊन पाहिजे बरोबर आले गोकुळातून चाले मोकळेला. अरे देवा माझ्या कर्मा काय झालं? अरे ती काय म्हणते माहिती आहे का? काय आले म्हणजे होतला ना आणि चाले म्हणजे हलू लागायचे म्हणते. अरे बापरे याच्या बेहद तुला काय सांगू काय मोठे बाहेर घडत नाही. परत विचार तू हुकताच्या अजिबात नक्की सांग तुला नाही. आले गोकुळातून चालले मथुरेच्या बाजाराला. आता म्हणते काय म्हणते होऊ लागला आणि चालले म्हणते हजूरी लागू तुझी. आली होऊ ना आणि हजूरी ना सांगितलं काय अरे बाबा मागल्या हा जरा दमून मारला तर चांगली मिळेल तरी. अरे राजा आय थांब असं म्हणतोय. अरे आता म्हणतोय आपण काय करूया रामाच्या रस्त्याने जाऊया. काय कामगार रस्त्यावरचे आपण ट्रॅक्टर आलाय तुमच्याकडे डांगर टाकलाय काय अरे काय सांगितलं तिला मला माहितीये का? हा आता म्हटलं मी म्हणलो आहात अरे पेंद्या नाक वाजवलं मला
बाई या रस्त्याने तुम्ही जायचं नाही, मथुरा जायचं नाही इथून घेऊन. तुमच्याकडे कायदा आहे का? कायदा आपला कायदा देऊन सांगू का? आहे ना कांद्याची शिल्लक? माझे कायदा कांदा नाही रे हा, बाबा. हा, हा, आहे कांद्याची शिल्लक? हा, मग मी आहे काय? बघ आधी कायदा सांगी ऐक तर मावशी आमचा कायदा. कायदा सांगी दोघे गायकुनी माठ दुधाचे ठेवा उतरवली कायदा हावचा आहे हुकुम देवांचा जाऊ देणार नाही तुम्हा बाजारी वय 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 उभा आहे वाटेवरी देवा कृष्ण मुरारी उभा आहे वाटेवरी देवा कृष्ण मुरारी उभा आहे वाटेवरी देवा कृष्ण मुरारी कायदा ऐकलंस का? कायदा ऐकला नाही. आमच्या कायद्यात मग बसायला पाहिजे. मी काय अगं पोरीनो तुमच्या कायद्याप्रमाणे नाही आपण दंड घेऊन बसूया. अगं कशाने बसा पण बसा.
दुसऱ्या गवळ्यात बसायला ग. तुला काय हवंय काय? 6 महिने बसायला 6 महिने उठायला लागतं. काय रे म्हणते काय रोटी? बागड्या बागड्या आमच्या आम्ही 6 म्हणजे उठायला. अरे बागड्या अरे बागड्या अरे आम्हाला उठायला मग ही चांगल्या रीतीला उभेल करते मला. विचारल्या मावशीला काय केलं? विचारल्या. मला 6 महिने बसायला 6 महिने उठायला लागतात. सांगितलं ना एकदा. होय खाल्लं इथे का उमेद म्हणजे काय? तू कोण थांबला भेटायस काय? तू आम्ही दाखवतो तो. काय म्हणून गुलगम आणि गुलसा. हुंडा म्हणजे बसवून जा. तिला का बाबू हो? बसव तर. ए म्हणजे काय म्हणतो काय? कामगिरी मलाच करावी लागेल. गे राधे थांब. आपल्याला म्हणतात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात? पायी पद्म, बेबी हिरा, मस्तकी तुरा आणि विटेवर विठ्ठल विठ्ठल करत असतात. हे सारे रूप माझे गुप्त आहे. मग तुमच्या जन्मकुणाचे ऐकवा. ऐक तर. राधे तू ऐकून घे
माझ्या जन्मलीला वसुदेव देवकी होती ती बंदी शाळेला मथुरेत आलो जन्माला हे राधा हे मीरा तू ऐकून घेणार माझ्या
राधे, ऐकलास का माझा जन्मभूला? ऐकल्या जो बोललो ते खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत. आपण त्यांना शरण गेलं पाहिजे. ते झोपलं होतं. आले